त्याची ध्यान मकर कुंडले तळपाती श्रवणे मकर कुंडले तळपाती श्रवणे
जोडनिया धन उत्तम व्यवहार जोडनिया धन उत्तम व्यवहार जोडनिया धन उत्तम व्यवहार जोडनिया धन उत्तम व्यवहार विलास विचारे वेदकारी विलास विचारे वेदकारी विलास विचारे वेदकारी उत्तमची गती तो एक पावे उत्तमची गती तो एक पावे उपकार गति तो
महाराज की जय।
उत्तम व्यवहारी जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगेन जीवखाणी परोपकार नेनी परनिंदा परश्रिया सदा वहिनी माया भूतदया गायी पशुचे पालन ताहिल्या जीवन वना माझी शांती रूपीनो ही कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे तुका म्हणे हिच्या आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याची उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगेन जीवखानी नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं समचरण सरोजं सान्द्रलीलां वदाभं जगननीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयदवनः सम विठ्ठलं चिन्तयामि पठनंगा करो प्रथम भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरहं सोपान भगवान ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्मजित्कल शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तकहि पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल जोडून या धन उत्तम व्यवहारी जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगेन जीवखानी प्रस्तुत कीर्तनासाठी निवडलेला भंग वैरागी शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा गृहस्थ आश्रम यांना उपदेश करणारा गृहस्थ आश्रमामध्ये राहणारे तुम्ही आम्ही सर्वजण यांनी उत्तम व्यवहाराने धन जोडल्या पाहिजे आणि उत्तम व्यवहाराने जोडलेले धन उदास विचाराने खर्च केलं पाहिजे उत्तम गती प्राप्त करण्यासाठी उत्तम अशा प्रकारचा मार्ग तुकोबरांनी दाखवलेला आहे तो मार्ग प्रत्येकाने धरला पाहिजे आमच्या आयुष्यामध्ये धन्य धन्य ग्रस्ताश्रमी आम्ही ठरवावं यासाठी काय केलं पाहिजे भूतदया गायी पशुचे पालन शांती रूपी नाही कोणाचा वाईट हे सगळं कृत्य हे कर्म आम्ही जर करत गेलो परोपकार नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया ही जर आम्ही सगळं आमच्या आयुष्यात केलं तर धन्यग्रस्त आश्रम आमचा होणार यात कुठलीही शंका नाही असा अर्थ स्पष्ट करणारा तुकोबरांचा अभंग आहे विठ्ठल आवाज कमी करणार दत्तात्रय कचरू पाटील नवले आणि कैलास कचरू पाटील नवले यांनी सुंदर अशा प्रकारचं हे घर बांधलेलं आहे आणि या घराच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने हे कीर्तनाचं आयोजन आहे सचिन दत्तात्रय नवले सचिन त्यांचे चिरंजीव आणि दुसऱ्यांचे चिरंजीव आदित्य कैलास आदित्य असा हा सर्वच नवले पाटील परिवार या परिवाराच्या द्वारा आयोजित असणारा हा कीर्तनाचा कार्यक्रम उपस्थित आपण सर्व अकोले वाडगाव परिसरातून आलेले सर्व महाराज मंडळी गुणीजन टाळकरी वारकरी काटे पिंपळगावकर आदी करून सर्व मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही कीर्तन रूपी सेवा इथे संपन्न होते आमचे परमार्थाचे स्नेही प्रेमी दत्तू पाटील ठोके यांनी मला या कार्यक्रमाची निमंत्रण माहिती दिली आणि इथे येता आलं सज्जन हो ग्रस्त आश्रम यांच्यासाठी जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्यामध्ये वेगवेगळे प्रकरण आलेले आहे ग्रस्त आश्रमी माणसाने कशा प्रकारचं वर्तन केलं पाहिजे कशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे हा विचार सांगणारे अनेक अभंग आहेत
आणि या अनेक अभंगापैकीच एक महत्वाचा असलेला आजचा अभंग आहे. विठाला 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 संसार प्रपंच करत असताना नेमकं कशा प्रकारचं आम्ही वर्तन केलं पाहिजे, अशा प्रकारचं प्रश्न जर आमच्या मनामध्ये पडला तर त्याचं उत्तर या अभंगामध्ये दिलेलं आहे. आयुष्याच्या प्रवासामध्ये पैशाचं अनन्यसाधारण महत्व आहे. यशवंत तो आहे जो धनवंत आहे. यशवंत तो आहे जो धनवंत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. या जगामध्ये धनवंताला मान आहे. सब पैसे के भाई अपना कोई नहीं रे. पैसा असेल तर तुमच्या सगळ्या दररोजच्या गोष्टी पूर्ण होणार आहे. मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा, या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाशिवाय काम होणार नाही. जरी झाला संन्यासी मध्यान्नासी तोंडवासी, कुणी असला, कुणी कशाही प्रकारचा माणूस असला, स्त्री असेल पुरुष असेल अबाल वृद्ध कुणीही कुणी असू द्या, या जगामध्ये एकच सिक्का चालतो ज्याचं नाव आहे पैसा. विठाला विठाला. एखादा मनुष्य जर श्रीमंत होत असेल तर लोक सहज त्याची चर्चा करत असतात. म्हणजे हे काय म्हणले, हल्ली पैशाच्याच मागे लागले, यांना पैशाशिवाय दुसरं काही दिसत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत यांचं तेच काम आहे. अशा माणसाला एका कोपऱ्यात घेऊन विचारलं पाहिजे, हे जर ते करतंय सगळं पैशासाठी करतंय, तू कशासाठी करतोय हे सांग. म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे, श्रीमंत होणाऱ्यांना विशेष करून, तुम्ही जर श्रीमंत होत असाल तर जरूर श्रीमंत व्हा, अडचण काहीच नाही. कोणाला काय वाटतं तुमच्या श्रीमंतीतून, याला काही अर्थ नाही. त्याच्या जर पोटात दुखत असेल तर त्याला तुम्ही काय करू शकता. कारण हल्ली लोकांना विनाकारण पोटदुखीचा आजार सुरू झाला. एखादा मनुष्य चांगलं काम करत असेल लोकांना पोट दुखतं. एखादा चांगली शेती कसत असेल तर एखाद्याचं चांगलं चाललं असेल त्याचं पोट दुखतं. एखाद्याने घर बांधलं असेल त्याचं दुसऱ्याचं पोट दुखतं. ज्याचा त्याचा तुम्ही सगळेजण सगळीकडे बघून घ्या. एखाद्याच्या खिशात पैसे जास्त असतील दुसऱ्याचं पोट दुखतं. एखाद्याचे कांदे चांगले निघले, चांगला भाव मिळाला, पोट दुखतं. कोणाचं पोट दुखायला काय कारण लागेल याचा काहीच तपास नाहीये. बरं, ही पोटदुखी अशी गंमतशीर आहे. या पोटदुखीला डॉक्टरकडे उपाय नाही, याच्यावर औषध गोळ्या चालत नाही, याच्यावर काहीच प्रभाव नाही. फक्त आपलं काम जोरात चालू ठेवायचं, म्हणजे त्याचं पोट जास्त दुखलं. विठाला विठाला. तुम्हाला जर कोणी म्हणलं तुम्ही पैशाच्या मागे लागलात, त्याला जरूर सांगून टाका, मी पैशाच्या मागे लागलो, काय करायचं पुढे बोल. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैशाच्या जरी तुम्ही मागे लागले नसाल, पैसे जरी कमवणं तुमचं ध्येय असेल, तरी ते पैसे कसे कमवायचे असा प्रश्न पडला तर तो तुकोबरा आधी करून धर्म संतांना आणि धर्मग्रंथाला विचारा. म्हणजे चुकीच्या पद्धतीने पैसा आमच्याकडे कमवल्या जाणार नाही याची फक्त काळजी घ्या. पैसे नसावे या मताचं धर्मशास्त्र नाही. फक्त पैसे मिळवत असताना तो कसा मिळवला पाहिजे याच्याबद्दल मात्र निर्देश करणारं धर्मशास्त्र आहे. आपल्या मनाने नाही करायचं. काही करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा. पाप कर्म करून जर एखाद्या वेळेला माणूस पैसा कमवीत असेल तर ते पाप पैशापेक्षा जास्त किमतीचा ध्यानात ठेवा. तुम्ही मिळवलेले पैसे संपून जातील पण केलेलं पाप कधीही जाणार नाही. ते पाप तुमच्या कायमस्वरूपी डोक्यावर बसणार आहे. पण एखाद्या वेळेला एखादा काम करत असताना पापाच्या मार्गाने जर पैसा येत असेल, ऐका लक्षपूर्वक, पापाच्या मार्गाने जर पैसा येत असेल तर आलेला पैसा खर्च होईल पण त्या पैशासोबत आलेला पाप कधीच जाणार नाही, की कायमस्वरूपी मस्तकावर राहणार आहे. विठाला विठाला. त्याचं भान ठेवलं पाहिजे. पैसे कमवत असताना त्याचं भान ठेवलं पाहिजे. आपल्याकडे येणारा पैसा नेमकं कोणत्या मार्गाने आला, कोणत्या मार्गाने आला, या पैशाच्या मागं तळतळ तर नाही ना कोणाचं, या पैशाच्या मागे कोणाच्या वेदना तर नाही ना, या पैशाच्या मागे कोणाचं दुःख तर नाही ना, या पैशाच्या मागे कोणाचं शोषण तर नाही ना. आणि जर असेल तर तो पैसा तुमच्या कवडीच्या कामाचा नाही. असे पैसे तुम्ही काय करायचं, परमार्थाच्या कामाला खर्च करायचे. समजा बायचान्स तुमच्याकडे आले चुकून, येऊ नये पण समजा आलेच बायचान्स, कदाचित जर असे पैसे आले तुमच्याकडे, आता निवडणुकीचं वातावरण आहे ना, समजा तुम्ही नाही घेतले पण समजा जर आलेच पैसे तर ते काय करायचं, लगेच त्याची पावती फाडून टाकायची, मंदिराला दान देऊन टाकायचे. ते घरात ठेवायचे नाही. 2000 रुपये जरी चुकीच्या मार्गाने घरात आले तर ते 5000 रुपयाला खड्ड पडून जाते. ध्यानात ठेवा, हे लक्षात घ्यायचं. म्हणून पैसे आले तर त्याला थांबवायचे नाही, फक्त आलेले पैसे कसे खर्च करायचे त्याची तुम्ही प्लॅनिंग करायची. विठाला विठाला. म्हणून धर्मशास्त्राने काय सांगितलं, तुमच्याकडे असलेल्या संपत्तीचा काही भाग दान पुण्यामध्ये खर्च केला पाहिजे. काय कारण आहे त्याचं, हेच कारण आहे. चुकून जर त्या पैशाच्या मागे कोणाचा तळतळाट असेल तर ते पाप तुम्हाला लागणार. धर्माच्या कामाला ते पैसे खर्चून टाकायचे.
म्हणून वर्षाच्या वर्षाला आपल्या गावामध्ये सप्ताह असतो, सप्ताहाला वर्गणी दिली पाहिजे. बेटावर काही काम चालू आहे, बेटावर वर्गणी दिली पाहिजे. इकडे वेरूळच्या आश्रमात काही काम चालू आहे, तिकडे वर्गणी दिली पाहिजे. आणि काहीच करायचं नसलं तर 10-5 पंक्ती उठल्या पाहिजे, 10-5 माणसं जीव घातले पाहिजे. आता या अभंगात सगळं पुढे येणारच आहे. पण आपल्याकडे असलेले पैसे शुद्ध केले पाहिजे. आणि ते पैसे शुद्ध तेव्हाच होणार आहे जेव्हा त्या पैशाच्या रूपाने कोणाला दान दिलं जाणार आहे. विठाला विठाला हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पाद पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हात पवित्र तेव्हा होणार आहे जेव्हा हाताने दान दिलं जाणार आहे. पाय पवित्र तेव्हा होणार आहे या पायाने जेव्हा वारी करणार आहोत. वाणी कंठ जेव्हा पवित्र होणार आहे जेव्हा या कंठामध्ये देवाचं नाव येणार आहे. आणि हृदय पवित्र तेव्हा होणार आहे जेव्हा या हृदयामध्ये ब्रह्मनिष्ठता असणार आहे. विठाला म्हणून धन मिळवलं नाही पाहिजे या मताचं धर्मशास्त्र नाहीये. पण मिळवत असताना ते धन कसं मिळवलं पाहिजे हे सांगणारं मात्र धर्मशास्त्र आहे. पैसा प्रत्येकाला अपेक्षित आहे, त्याशिवाय मूलभूत गरजा पूर्ण होणार नाही. तुम्हाला लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी, आता पैसे नसेल तर घर होणार नाही, पैसे नसेल तर विहीर खोदली जाणार नाही, पैसे नसेल तर तुमची जमीन मागणी होणार नाही, पैसे नसेल तर तुम्हाला बसायला गाडी मिळणार नाही, पैसे नसेल तर तुमच्या दैनंदिन जीवनातल्या गरजा पूर्ण होणार नाही, तुमच्या मुलाबाळाचे लग्न करायचे असेल तर पैशाशिवाय होणार नाही. सगळ्या गोष्टी शिक्षणासाठी पैसे लागणार आहे, पैशाशिवाय काम होणार नाही हे अंतिम सत्य आहे. पण पैसे मिळवत असताना मोगम कसे वरबडायचे नाही एवढं ध्यान ठेवा. त्याच्यासाठी नियमावली ठरलेली आहे, त्याच्यासाठी दंडक आहे, त्याच्यासाठी आचारसंहिता आहे, त्याच्यासाठी नियम आहे, त्याच्यासाठी धर्म आहे. हे येण्याच्या मागे कशा प्रकारचे कारण आहेत ते पाहिले पाहिजे. पैसे येण्याच्या मागचे कारण तपासले पाहिजे. आलेले पैसे कोणत्या मार्गाने आले ते पाहिले पाहिजे. आणि जर योग्य मार्गाने आले, योग्य विचारातून आले, कष्टातून आले तर ते पैसे वायपट खर्च सुद्धा होत नाही हे लक्षात ठेवा. ते बरोबर खर्च होतात. तुम्हाला एक गोष्ट माहिती का, जगात मनुष्य श्रीमंत कोण आहे या प्रश्नाचं उत्तर कोणाला देता येणार नाही. जगात मनुष्य श्रीमंत कोण आहे? तुम्ही म्हणा ज्याच्याकडे लय पैसे तो श्रीमंत आहे. नाही नाही नाही, त्याचं उत्तर वेगळं आहे. ज्याच्याकडे कमी पैसे आहे पण कमी पैशात सुद्धा त्याचं नियोजन सुंदर आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे ना. काय पैसे कमी आहे पण पैसे खर्चाचं नियोजन सुंदर आहे, पैसे येण्याचंही नियोजन सुंदर आहे, तो सगळ्यात श्रीमंत आहे. कोणापुढे हात पसरत नाही, कोणाला दोन पैसे देत गेले, कोणाचं घ्यायचं नाही, कोणाचं द्यायचं आहे, कोणाला द्यायचंही नाही. आपला संसार आपल्या पद्धतीने चालू ठेवायचा. वर्षाला जर 10,000 रुपये येत असेल तर त्यातले 8,000 खर्च झाले तरी चालेल, पण 2,000 शिल्लक ठेवायचे. हे आमच्या या वृद्ध लोकांकडून, म्हाताऱ्या माणसाकडून शिकलं पाहिजे, ज्येष्ठांकडून शिकलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये जर 20 क्विंटल गहू झाले, आमचे हे सगळे वयस्कर मंडळी, ज्येष्ठ मंडळी त्यातले 10 क्विंटल विकायचे, 10 क्विंटल तसेच ठेवायचे. बरोबर आहे. कारण काय, पुढचं वर्ष जर चांगलं नसलं तर 10 क्विंटल खायला आपल्याला पुरले पाहिजे. हा, आता काळ बदललाय, आता धान्य साठवून ठेवायची गरज नाही, पण आता पैशाकडे या ना तुम्ही. मग असे एवढे पैसे आपल्याकडे ठेवले पाहिजे की पैसे खर्चून कमीत कमी वर्ष आपलं पूर्ण करायला लागलं पाहिजे. नाहीतर पैसे आले भराभरा आणि पैसे गेले घराघरा, काय कामाची ते. बिठाला छोट्या छोट्या कामातून पैसे मिळवणाऱ्या माणसाकडे जरा अभ्यासपूर्वक पाहिलं पाहिजे. एकदा मी असं डिझेल गाडीमध्ये भरत होतो. माझा मुलगा होता माझ्यासोबत. आम्ही डिझेल भरल्यानंतर त्याला मी सांगितलं, म्हणलं हे बघ बाळा, हा जो डिझेल भरणारा माणूस आहे ना, याला फक्त 8,000 रुपये पगार आहे. किती? 8,000. 8,000 रुपये पगारामध्ये हा त्याचं दररोजचं सगळं महिनाभराचं सगळं कामकाज चालवतो. किती हजारात? 8,000. तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे. दुसरा माणूस मी त्याला दाखवला, एका मोठ्या दुकानामध्ये मी त्याला घेऊन गेलो. त्याला म्हणलं, हा बघ हा माणूस आहे, दररोज 1,00,000 रुपये कमवतो. किती कमवतो? 1,00,000. पण पाय म्हणलं याचं डोकं जागेवर आहे का? हे आपल्याला बोलतो पैसे खाली मोजित, तिसरा म्हणतं काय पैसे तुम्हाला जागेवर आहे का ते? अशा या जगण्याला काही अर्थ आहे का? 1,00,000 रुपये कमवतो. पाणी प्यायचं ध्यान नाही, सकाळी पाणी प्यायला होता डायरेक्ट संध्याकाळीच प्यायला. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जाणार, म्हणणार रक्ताची लई होऊन आली. डॉक्टर म्हणला, अहो किडनीवर सूज आली तुमच्या. कमाल आहे, किडनीला काही पाणी देता की नाही? किडनीचं काम आहे ते फिल्टर करीत राहतं. पाणी नाही दिलं ना तर ते रक्त फिल्टर करतं. विठाला विठाला. तुमच्याकडे पैसे किती याला महत्व नाही आहे, ते पैसे तुम्ही खर्च करता कसे याला महत्व आहे, आणि पैसे कमवता कसे याला महत्व आहे. म्हणून 2 रुपये जरी आपल्याकडे असेल तरी रुपया आपला रुपया माठीमागे ठेवून तुम्ही कामकाज करू शकतो. हे ज्येष्ठ मंडळी तुम्ही शिकलं पाहिजे.
50 वर्ष जर मागे तुम्ही गेलात तर 50 वर्षाचा काळ आणि आजचा काळ फार मोठा फरक आहे. पण 50 वर्षापूर्वी लोक ही बसलेली यांना विचारून घ्या तुम्ही कीर्तन झाले तुमचीच वडीलधारी मंडळी आहे सगळे. 50 वर्षापूर्वी लोक कधीच कोणत्या बँकेतून कर्ज काढीत नव्हते, बरोबर आहे. 50 वर्षापूर्वी फार फार झालं तर सावकाराकडून ज्वारीन बाजरीन गहू घेतले जात होते, पैसे नव्हते घेतले जात, बरोबर आहे. आता काय चाललं तमाशा, गाडी म्हणले 50 लाखाची आणि त्याचं लोन आहे म्हणले 35 लाखाचं. कशाला मारायला ती गाडी पाहिजे. लक्षात घ्या मुद्दा एवढाच चालला. पैसे येण्याचे स्रोत फार वाढले. लक्षात घ्या मुद्दा माझा, मला काय बोलायचं. आजचं कीर्तन हे पैशाचंच कीर्तन असल्यामुळे तुम्हाला ते नीट ऐकावं लागणार, कारण विषय तो आहे त्याच्यामध्ये आहे ना. घर बांधलं पैशाशिवाय घर होत नाही. उत्तम व्यवहार आणि धन जोडायचे आपल्याला, या विषयावर आपण बोलतो. पैसे कमवत असताना ध्यानपूर्वक कमवले पाहिजे, खर्च करताना ध्यानपूर्वक खर्च केले पाहिजे. नाहीतर आले भरा गेले घरा काय पाहिजे. त्याच्यापेक्षा मग साधे भोळे माणसं परवडली. ते बिचारे येताना हळूहळू आणते आणि जाताना हळूहळू खर्च करते. ते उन्हाळ माणसं काही कामाची नाही. तुम्हाला सुद्धा सांगतो, लक्षात घ्या. तुमचे पोरं जर पैसे जास्त खर्चत असेल तर तुम्हाला आता सांगून टाकतो, जमिनीला गिराईक पहा. कशामुळं तुम्ही नाही इकली ना, ते पोरं पुढे विकणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही एका तुम्हीच माझ्या आजा करून घ्या, घरदार बांधा. पुढे त्यांच्या नागाला लागत असतो. त्यांना जर पैसेच उडायचा नाद लागलेला असेल तर ते उद्या जास्त उडणार आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही उडून टाका. म्हणजे त्याला ते विकायला लागलं तुमच्या डोळ्यासमोर, ते सुधरण. तुम्ही गेल्यावर जर ते विकायला लागलं तर त्याला सुधारणारा सुद्धा तिन्ही तळात कोणी राहणार नाही. विठाला विठा धन नसावं या मताचं धर्मशास्त्र नाही, बस एवढंच मला सांगायचं. धन नसावं या मताचं धर्मशास्त्र नाही, पण धन मिळवत असताना ते कोणत्या मार्गाने मिळवायचं हे सांगणारं धर्मशास्त्र आहे. तुकोबरायांनी सुद्धा हेच सांगितलंय. वास्तविक पाहता तुकोबरायांचा आणि धनाचा, पैशा अडक्याचा, इस्टेट प्रॉपर्टीचा, कवडीचाही संबंध त्यांनी कधी ठेवला नाही. अहो त्या काळामध्ये दुष्काळ पडला, तुकोबरांनी असलेलं धन, हे असलेली संपत्ती, असलेलं धन धान्य हे सगळं वाटून दिलं. दुष्काळ पिढीले, द्रव्य गेलं, सगळं देऊन टाकलं लोकांना. काय पाहिजे ते या मूल्य घेऊन जा. घातला दुकान देतो आली सिदान संत, उदार उदार भरले अनंत भांडार. तुकोबरांनी कधी पैशाचा हिशोब नाही केला. तुकोबरांनी संसारात कधी बेरीज गुणाकार नाही केला. वजाबाकी सगळे प्रकारची त्यांची होती. आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर जाते, जाऊ पुरती भिके कुत्रे घर राहते. ही परिस्थिती त्यांची स्वतःची त्यांनी निर्माण केली होती. त्यांना या सगळ्या गोष्टीचं कधी आकर्षण नव्हतं. धन दौलत जर ठरवलं असतं तुकोबरांनी, छत्रपती शिवाजी महाराज गुरु होते. सोन्याचा नजराणा त्यांनी पाठवला होता. मागायची सुद्धा गरज नव्हती, फक्त ठेवून घेण्याचं काम होतं. काय होतं? सोन्याचा नजराणा पाठवलेला होता. तो मागायला जायची गरज होती का? फक्त पाठवलेला सोन्याचा नजराणा फक्त ठेवायचं काम होतं. जिजाबाईला सांगायचं काम होतं, जिजाबाई हे सगळं आपल्याकडे ते झाकून ठेव, हे कामात येईल पुढे. नाही नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला सोन्याचा नजराणा तुकोबरांनी सांगितलं, हा पुन्हा परत जाऊ द्या, आमच्या कामाचं नाही राजे, ही तुमच्या कामाची गोष्ट आहे, तुम्ही घेऊन जा आणि प्रजेसाठी खर्च करा, याच्यातच आम्हाला आनंद आहे. विठाला विठाला. असे तुकोबराय धनाचा पुरस्कार करतात या अभंगामध्ये. ज्यांना स्वतः धनाचा काही संबंध नाही, लवलेश नाही ठेवलाय. वैराग्य. आजही 380 वर्ष झाले वैराग्य शब्द उच्चारला की तुकोबराय आमच्या डोळ्यासमोर येतात. कडकडीत वैराग्य आहे, वैराग्य शिरोमणी आहे. वैराग्याला कुठेही प्रकारची काही कमी नाहीये. पण असे तुकोबराय आज धनाचं नियोजन करताना या अभंगात दिसतात. ते कुणासाठी करतायत? हे आमच्या तुमच्यासाठी, सगळ्यांच्यासाठी करतायत. म्हणजे धन जोडायचं ना तुम्हाला, धन पाहिजे ना तुम्हाला, तर उत्तम व्यवहार आणि धन जोडा आणि उदास विचाराने खर्च करा. अभंगाचं पहिलं जोडोनिया धन उत्तम
आणि उदास वृत्तीने खर्च करायचा. पैशाच्या बाबतीमध्ये आर्थिक परिस्थितीच्या संबंधामध्ये माणसाने उदास असलं पाहिजे. ना पैसे आमचे काल होते, ना आज राहणार आहे, ना उद्या असणार आहे, याचा आमचा काही संबंध नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, आम्ही फक्त निमित्ताला आहोत. पैसे जमा करणं एवढंच आमचं काम आहे. याच्यावर मूळ अधिकार हा आमचा नाहीये. तुम्हाला अजून एक गोष्ट पैशाची व्यवस्था सांग. उत्तम व्यवहार आणि धन जोडला. कधी कधी माणसं पैसे खर्च जमवत असताना, पैसे मिळवत असताना, पैसे जमा करत असताना कायम हा विचार करीत राहतात, आलेले पैसे खर्च झालेच नाही पाहिजे. बरोबर आहे ना? काय 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 विचार करतात? आलेले पैसे खर्च झालेच नाही पाहिजे. काही माणसं पैशाचे असे गठ्ठे लावून ठेवतात, हप्त्या, त्यातला रुपया कमी नाही झाला पाहिजे. काही माणसं पैशातला रुपया जरी खर्च झाला तरी त्यांच्या डोक्याला म्हणून घ्यायचे, पैसे कसं काय खर्च झाले, पैसे कसं काय खर्च. अरे पैसे खर्चासाठीच ते आले होते. विठाला उदास शब्द लिहिला येतो तो. उदास असा उदास. उदास केव्हा राहतं माणूस? ज्या वेळेला त्या वस्तू सोबत आपण जास्त तादात्म्य ठेवत नाही, जास्त त्याच्याशी एकरूप बनत नाही, जास्त त्याच्यामध्ये समरस होत नाही, जास्त त्याच्याप्रती आपलं समर्पण राहत नाही. उदास. सांगू का तुम्हाला उदास म्हणजे काय? थोडक्यात सांग. पोरांनो बोलू नका. आपल्या स्वतःच्या गाडीत प्रवास करणं आणि एसटी महामंडळाच्या गाडीत प्रवास करणं. एसटी महामंडळचा गाडीचा जो ड्रायव्हर आहे त्याची स्वतःची गाडी होती आणि स्वतःची गाडी चालवत असताना तो क्लच दाबून गिअर टाकत होता. काय करत होता? स्वतःच्या गाडीचा कसा गिअर टाकत होता? क्लच दाबून. त्याच माणसाला एसटीत मी एसटी चालताना पाहिजे, तो नुसता गिअरच ओढीत होता. त्याला म्हणलं साहेब ते तुम्ही क्लच नाही, एवढा कुठं कोणी सांगितलं म्हणलं एवढी ड्युटी करायची आणि एवढं क्लच दाबायचे. आणि म्हणलं ते क्लच कामाला लागतो, म्हणलं गव्हर्नमेंटचं काम आहे ते, आपल्याला काय करत. याला म्हणतात उदास. कळलं ना? विठाला विठाला. सरकारी काम, सरकारी कर्मचारी सगळे डोळ्यासमोर आणायचे, सगळे उदास काम. उदास. तुमच्यापैकी जर कोणी सरकारी कर्मचारी असेल तर नाराज होऊ नका. आणि नाराज झाले तर चर्चा करायला आम्ही तुमचे सगळे उत्तर देतो, असं बी काही नाही. सरकारी व्यवस्थेमध्ये सगळं उदासच काम. उदास आहे. कागद घेतला म्हणजे साहेब कधी होईल म्हणजे 4 दिवसांनी. अरे 4 दिवस काय करता कागदाला सही करा. उदास. त्या कागदाच्या खाली एक बंडल टाकून द्या, खरकन सही, चला निघा, चला पुढे. उदास. आता हे तुम्हाला माहिती, मला माहिती. बरगाड्या उघड्या पडल्या काही लोकांच्या बरगाड्या, हे सांगू पण याच्यावर काही फरक पडला. आपल्या देशाचा भ्रष्टाचार जर निवडायचा असेल तर तो भ्रष्टाचार मुळासगट काढण्यासाठी खालून काम करावं लागणार आहे. खालून, वरून खाली नाही, खालून वर जावं लागणार आहे. पण हे कोणी सांगावं? ही गंमत म्हणजे अशी, आंधळ दळीतून कुत्र पीठ खातं. विठाला विठाला. तुम्हाला अजून उदासपणा पाहिजे का? उदास सांगू का? तो उदास शब्दाचा अर्थ सांगू का? आपल्या शाळेमध्ये जायचं. शाळेमध्ये, ज्या शाळेमध्ये शिक्षकांना 1 लाखापेक्षा जास्त पगार आहे अशा शाळेचं तुम्ही फक्त जाऊन निरीक्षण करायचं. तुमचे पण लेकरं असतील तिथे, माहिती असेल तुम्हाला. 5वीला पोरगं गेलं, मराठी वाचता येत नाही. तुला तिकडे मराठी नीट नाही. कितीला आहे तू? दुसरीला. तुला रे येत नाही. कितीला आहे तू? दुसरी. ती गेलं निघून. याला म्हणतात उदासपणा. याच्यात पोरांची चूक नाहीये, पोरांच्या वडिलांची, परिवाराची, पालकाची चूक नाही. ती 100% चूक त्या शिक्षकांची आहे. तुम्ही म्हणाला असं कसं? मी सुद्धा शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करतो, शिक्षक वगैरे नाहीये मी. माझ्याकडे 2008 पासून वारकरी शिक्षण संस्था आहे. 8 पासून म्हणजे आज आता 24 चालू आहे. 16 वर्ष पूर्ण होऊन गेले, आता 17 वर्ष चालू आहे. पोरांना जर मराठी येत नाही तर ती मराठी त्यांना कशी वाचायला लावायची ते मी सांगू शकतो तुम्हाला. आमच्याकडे कमीत कमी दर वर्षाला ऍडमिशन जेव्हा नवीन येतात त्यात 5-25 पोरं अशी राहतात त्यांना मराठी येत नाही. वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना आम्ही हरिपाठही पाठ करून घेतो, त्यांच्याकडे बोलही बसून घेतो आणि त्यांना मराठीही वाचायला लावतो. आमच्याकडे फार विशेष यंत्रणा नसताना हे आम्ही काम करतो. आणि सरकारी शाळेकडे तर भरपूर मोठी यंत्रणा आहे, पण उदास आहे. विठाला विठाला. आता हे जर तुम्हाला उदासपणा सांगत गेलो ना तर अजून लय लांबच जाईल हा विषय, म्हणून थांबवतो. कळलं तुम्हाला अर्थ?
उदास. मग आपल्याकडचे पैसे सुद्धा आपण असे उदास वृत्तीने खर्च केले पाहिजे. आणि जर नाही खर्च केले तर काय होतं माहिती तुम्हाला, ते आपोआप संपून जातात. यासाठी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. सगळ्यांना माहिती आहे, आपण ग्रामीण भागात आहोत. झिरा माहिती तुम्हाला? झिरा झिरा माहिती आहे सगळ्यांना. तुमच्या आसपास कुठे नदी असेल ना, नदी झिरा. झिऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे, लक्ष देऊन आहे थोडंसं गावात आहे ना नॉर्मल. झिऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे, झिऱ्यातलं पाणी जेवढं उपशिलं तेवढं नवीन स्वच्छ पाणी येतं. बरोबर आहे का चुकलं? झिऱ्यातलं जेवढं पाणी तुम्ही उपशिलं तेवढं नवीन स्वच्छ पाणी येतं. आणि जर पाणी उपशिलंच नाही तर काय होतं, आहे ते पाणी खराब होतं. पहिला टप्पा काय होतो, आहे ते पाणी खराब होतं. आणि जर उपशिलंच नाही तर उन्हाळा सुरू झाल्यावर ते पाणी आटून जातं. बरोबर आहे की नाही? मग फायदा कशात आहे, पाणी उपशिलं बी पाहिजे, पाणी पिलंही पाहिजे, पाणी उपशिलंही पाहिजे, पाणी जनावरांना दिलं पाहिजे, पाणी उपशिलं पाहिजे, बकेटमध्ये भरलं पाहिजे, झाडाला टाकलं पाहिजे, पाण्याचा वापर केला पाहिजे, तर पाणी. आता कळलं ना? आता इकडे या. आपल्याकडचे पैसे म्हणजे झिराच आहे. ते पैसे उपशिले पाहिजे, सप्त्याला वर्गणी दिली पाहिजे, पैसे उपशिले पाहिजे, पंगत घातली पाहिजे, पैसे उपशिले पाहिजे, परिवाराला खर्च केले पाहिजे, तर नवीन पैसे त्याच्यात. नाही जर खर्च केले तर पहिलं काम होणार आहे ते पाणी जसं खराब होतं तसे तुमचे पैसे खराब होणार आहे. आणि त्याच्या पुढचं दुसरं काम हे होणार आहे, पाणी जसं आटून जातं तसे पैसे बी आटून जाणार आहे. म्हणून आहे तोपर्यंत ते खर्चित चला उदास वृत्तीने. विठाला विठाला उदास वृत्तीने खर्च करा. याचा अर्थ दुसरा घेऊ नका. म्हणून कीर्तनात ऐकलं म्हणजे उदास वृत्तीने खर्च करा आणि जिरा उपशीत चला. एक जणाने जिरा जी उपशिला तर डायरेक्ट ढाब्यावर नेऊन टाकला. असं नाही उपसायचं. जिरा उपशिला ढाब्यावर नेला. एक जण म्हणणार एवढे पैसे आज अचानक कसं काय खर्च झाला. तो मला रात्री काल दुपारी कीर्तनाला गेलो होतो, मला त्या याच्यावर वास्तू शांतीच्या, आणि त्या महाराजांनी सांगितलं जिरा उपशीतचा, जिऱ्यातलं पाणी काढीत जा. म्हणजे जे इथून उपशिलं तर डायरेक्ट ढाब्यावर नेऊन टाकलं. याला जिरा उपसणं म्हणत नाही. तुम्ही उपशिवलेला जिरा सत्कर्मासाठी खर्च करा, पुण्य मिळेल तुम्हाला. तुम्ही उपशिलेला जिरा कोणाच्या तरी मुखात 2 घास जातील याच्यासाठी खर्च करा, पुण्य मिळेल तुम्हाला. नाहीतर जिरा उपशिला आणि पापाच्या ठिकाणी नेऊन टाकला, काय तुमच्या पैशाला नाही नसतं उपासला तर परवडला असतं. ते जिरलेला परवडला असता, पण हे वाईट झालं. म्हणून विठाला विठाला उत्तम व्यवहार आणि धन जोडा, उदास वृत्तीने खर्च करा. पैसे असेल तर घरदार बांधा, पैसे असेल तर विहीर खोदा, पैसे असेल तर तुमच्या परिवाराला लागणाऱ्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या पूर्ण करा. पैसे असेल तर सत्कर्मामध्ये खर्च करा, आणि नसेल तर माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. असेल तर मात्र हे सगळं करा. उत्तम व्यवहार आणि धन जोडा आणि उदास वृत्तीने खर्च करा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. काय मिळणार आहे याचा लाभ, म्हणजे उत्तम गती प्राप्त होणार आहे. अभंगाचं दुसरं उत्तमाची गती तो एक पावेन. ऐका ना, आम्हाला मृत्यू लोकामध्ये जीवन जगता जगता जगता
मृत्यूच्या नंतरच ही जीवन उत्तम लोकांना प्राप्त झालं पाहिजे असं कधी वाटतं का? ज्याला वाटतं त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. उत्तम गती त्यालाच मिळणार आहे. या अभंगात सांगितलेले निर्देश जो पाळणार आहे त्याला उत्तम गती मिळणार आहे. आपल्या डोक्याने जर डोकं लावून काम करत असाल तर उत्तम गती मिळणार नाही. बऱ्याच लोकांना याचं भानच राहिलेलं नाही की उत्तम गतीचं काय, मेलं म्हणजे गेलं, चिमूटभर राग झाली, कोण पाहतं मागं काय पुढं काय, असं नाहीये. पुनर्जन्मावर विश्वास ठेवा. पुन्हा पुन्हा आपल्याला जन्माला यायचं आहे, पुन्हा पुन्हा मरायचं आहे. उपजेते नासी नासी नेते पुनरपी दिसे, घटिका यंत्र जसे परी भ्रमेगा. मरण 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 हे प्रत्येकाला आहे आणि जन्म ही प्रत्येकाला आहे. जन्म आणि मृत्यूचा हा फेर आहे. म्हणून तुम्ही हे डोक्यातून काढून टाका की एकदा मेलं म्हणजे सगळं संपलं. काही लोकांचं असं मत असतं, मेल्यानंतर काय राहिलं म्हणले माग, काय राहिलं मेल्यानंतर माग, पाप केलं काय पुण्य केलं काय, गेलं माणूस गेलं गेलं गेलं. हे असं नाहीये. असं असतं तर मग फार मोठा घोटाळा झाला असता. ज्याला पुनर्जन्म मान्य नाही त्यांनी नीट समजून घेतलं पाहिजे पुनर्जन्म आहे. मला सांगा, पुनर्जन्म जर तुम्हाला मान्य नसेल तर मी काही प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर मला द्या. बाळ जन्माला आल्यानंतर ज्या गोष्टी बाळाला एवढ्या लहानपणी वयात कळायला नाही पाहिजे त्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात. त्या कस काय कळतात ते मला सांगा. कळत नाही का? लहान लेकरू जेव्हा जन्माला येते, बडबड ना करू नये, कळत नाही का तुम्हाला सांगितलं? लहान लेकरू ज्या वेळेला जन्माला येतं, बाळ जन्माला येतं, मला सांगा माता माऊलीनं तुम्हाला अनुभव आहे सगळे. बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळाला एवढ्या लहान वयात आपण काही शिकवत नाही तरी सुद्धा त्याला कळायला लागतं की नाही? कळतं की नाही? त्याला कळतं. एवढ्याशा लहान लेकराला कळतं. मला सांगा, बाळाला जर तुम्ही असं म्हटले बॅड बॉय आहे तू, राग येतो त्याला. काय होतं? राग येतो. आणि गुड बॉय म्हणल्यानंतर हसायला लागतं. त्याच्या हातात जर 500ची नोट दिली आणि दुसऱ्या हातात 500च्या नोटीच्या सारखा कागद दिला, ते कागद फेकून देतो, नोट मम्मीकडे देतो. कळत नाही त्याला? सांगा तुम्ही. त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. बाळ जन्माला आल्यानंतर काही तासात ते दूध प्यायला लागतं. काही तासात, काही मिनिटात दूध प्यायला लागतं. सांगा मला, कोणी शिकवलं त्याला दूध पिण्याचं? नाही. अनेक जन्मामध्ये ते जन्म झाल्यानंतर दूध पीत पीत आलाय म्हणून ते आताही दूध पित आहे, त्याला कोणी शिकवलं नाही. पुनर्जन्म मान्य का? मागच्या जन्मात ह्या सगळ्या गोष्टी जसे तसे पुढे येतात. मोबाईलच्या भाषेत सांगू तुम्हाला, तुम्ही समजा मोबाईल मधला व्हॉट्सअप काढून टाकलं आणि नवीन जर व्हॉट्सअप तुम्ही पुन्हा घेतलं तर ते आपल्याला विचारतं मागचं सगळं बॅकअप घ्यायचं, विचारतं की नाही? हा, मग तसं आपल्या जन्माचं आहे. मागच्या बॅकअप सह आपण जन्माला येतो, हे ध्यानात ठेवा. विठाला मागच्या बॅकअप सह जर आपण जन्माला आलो नाही तर मग हे विकार कुठून येतात? हल्ली सगळेच लेकरं जन्माला आल्यानंतर या सगळ्या जगाचा प्रभाव त्यांच्यावर लगेच कस का पडतो? तर याचा अर्थ मागच्या जन्मातलं हे सगळं बॅकअप घेऊन पुढे आलेलं आहे. हे मान्य केलं पाहिजे. म्हणून जन्म जसा सगळ्याला मान्य आहे तसा मृत्यूच्या नंतरचा पुढचा प्रवासही मान्य केला पाहिजे. उत्तम गती मिळाली पाहिजे. या जन्मातच सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या नाहीये. याच्या नंतरचा पुढचा जो जन्म आम्हाला भेटणार आहे त्यातही चांगली अवस्था आपल्या आयुष्याला मिळाली पाहिजे. हा, मग तिथं असं नाही झालं पाहिजे मारिती झोडीती. इथं चांगला एसीच्या रूम मध्ये बसला, इथं कुठे बसला? एसीच्या रूम मध्ये बसला. 2 कोटीच्या गाडीत फिरला, 10 कोटीच्या महलात राहिला, 1000-2000 कर्मचारी हाताखाली कामाला ठेवले, मोठा गाजा वाजा इथं त्याचा होता, सगळं होतं. आणि लय पाप केलं, भलतं पाप केलं. किती पाप केलं, भलतं पाप केलं. एवढं पाप केलं, यमाच्या डोक्याच्या वरून ते पाप केलं. यमाच्या दूतांनी सगळ्यांनी मिळून एकत्रित सगळे जमा झाले आणि एकत्रित जमा झालेले यमदूत यमाकडे घेऊन गेले. यमाला म्हणले, महाराज हे आमच्यात काही डोक्यात बसना, याला नेमकं काय शिक्षा दिली पाहिजे? म्हणले काय झालं? म्हणले यांनी लय लोकांना त्रास देऊन आलेले, म्हणले हे गेलाय. काय त्रास दिला? म्हणले विचारून नका, एवढा त्रास दिला. जा म्हणले चित्रगुप्ताला बोलून आला. चित्रगुप्ताने वही पाहिली, चित्रगुप्ताकडची वही. तर यमाच्या लक्षात आलं याच्यावर सगळे गुन्हेच गुन्हे आहे म्हणले, सगळे गुन्हे. कीर्तनाला जात होता का? त्या चित्रगुप्ताच्या यादीत लगेच टीक पाहिजे, हो यस जात होता. यमदूत म्हणले, अरे कीर्तनाला जात होता ना, याला कशाला मारायचं आपल्याला? यम म्हणले, मारायचं कशाला याला? कीर्तनाला जात होता रे. यमदूत म्हणले, महाराज तुम्ही थोडं वासा खाली मग कळलं तुम्हाला. ही आताशी पहिला कॉलम झाला, कीर्तनाला जात होता. पुढचा कॉलम होता, तमाशाला जात होता का? म्हणले यस. दिला फटकाटून यमदूताने. त्याचा पुढचा कॉलम आला, म्हणजे मंसाहार करत होता का? म्हणले यस.
म्हणजे मग मांसाहार करीत होता तर मग वारीला बी जात होता का? म्हणजे हो वारीला जात होता. त्याच्यात बी यस. म्हणजे मदिरापान म्हणजे हो यस. अरे कसा माणूस आहे म्हणले. त्यालाच विचारा म्हणले का रे सगळे तुझ्यावर टिक मार्क केलेले काय कारण? तू माळे गळ्यात घातली म्हणले यस. माळ गळ्यात घालून मटणही खात होता म्हणले यस. माळ गळ्यात असताना दारू पित होता म्हणले यस. माळ गळ्यामध्ये असताना तमाशाही पाहत होता म्हणले यस. माळ गळ्यात असताना कीर्तनाला जात होता म्हणले यस. माळ गळ्यात असताना पारण करीत होता म्हणले यस. आणि एवढे सगळे कुठे नाही माळ बी गळ्यात तुझ्या. नरदेही यमुने हानी केली, नरदेही यमुने हानी केली, नरदेही यमुने हानी केली, नरदेही यमुने हानी केली. पाप पुण्य करुणे जन्म येतो प्राणी, पुण्य करुणे जन्म येतो प्राणी, पाप पुण्य करुणे जन्म येतो प्राणी, पुण्य करुणे जन्म येतो प्राणी. नरदेही यमुने हानी केली, नरदेही यमुने हानी केली, नरदेही यमुने हानी केली, नरदेही यमुने हानी नरदेहाला आला हानी करून गेला. पाप पुण्याचा विचार केला नाही. पाप आणि पुण्य दोन्ही भाकरी संग खाल्लेली. कशालाच काही मोजलं नाही. तारुण्याच्या मध्ये न माणी कोणाशी, सत्तेच्या मध्ये न माणी कोणाशी, संपत्तीच्या मध्ये न माणी कोणाशी. मोसमोस करत होता. सगळं काही सगळं जिकडे तिकडे भरपूर काही होतं. भरमसाठ सगळी संपत्ती होती. यम म्हणले मग आता याला काय करायचं? यमदूत म्हणले हेच तर आम्हाला कळाना म्हणून तर तुमच्याकडे आणलं गिरायक. मग यमाने सांगितलं म्हणले याला असा मार द्या, असा मार द्या की पुन्हा जर हा माणूस म्हणून जन्माला आला तर असे कोणतेच कामं करणार नाही. एवढा ठोका म्हणले याला. मग मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठर यमाचे किंकर बहुसा. हे बरं आहे का? मग हे बरं वाटतं काय कर आपल्याला? नाही ना. पण उत्तम गती मिळाली पाहिजे की नाही सांगा ना. मेल्यानंतर पुढचा प्रवास चांगला झाला पाहिजे की नाही सांगा ना. मेल्याची चिमूटभर राग झाली हे तुमच्या डोक्यातलं काढत जाऊ नका. असं होत नाही. ते मेल्यावर शरीराची चिमूटभर राग होती. पुढचा प्रवास तो अंतःकरणासह जाणार आहे, होणार आहे आणि पुन्हा जन्माला यावं लागणार आहे. मग ते जन्म उत्तम गती, कोणत्या उत्तम गतीला गेला तर उत्तम योनीला जा. उत्तम गती नाही मिळाली, नीच गतीला मिळाली, नीच गती जर प्राप्त झाली तर नीच योनी भोगावं लागणार आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये आम्हाला जन्माला यावं लागणार आहे. 184 योनीचा हा फेरा पूर्ण करावा लागणार आहे. म्हणून ऐका ना, हे सगळं करत असताना कायम डोक्यात ठेवा की आपल्याला याच्याही पुढे काही प्रवास अजून बाकी आहे. विठाला विठाला सोप्या शब्दात सांगतो, बेफाम होऊन जगू नका. बस सोपं सोपं. कसं जगू नका? बेफाम. म्हणजे आपल्याकडे लय पैसे, मग लय पैसे तर वर नाही चालत ते पैसे. तुम्हाला काय आवडलं वर देऊ का काय प्रलोभन? एक जण म्हणला मग देवाला जर आपण इथूनच आरटीजीएस करून दिला अगोदर तर नाही जमणार का? नाही आरटीजीएस नाही, ऑनलाईन नाही, ना काहीच नाही, ना कॅश नाही, ना चेक नाही, फिक नाही. तिथं एकच आहे, तू केलं काय? जे केलं त्याचा भोग तुला भोगावा लागणार आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेल्या ऐसे किती हरी मुक्ती गाता हरपणी चिंता, हरी मुक्ती गाता हरपणी चिंता. ऐसे किती हरी मुक्ती गाता हरपणी चिंता, हरी मुक्ती गाता कर्म झाले तेची भोग आले. उपजले मेले ऐसे किती. जे कर्म आम्ही केलं ते भोगावं लागणार आहे.
म्हणून भोग तो नगडे संचिता वाचुनी, आम्ही केलेलं कर्म हे आम्हाला भोगावंच लागणार आहे. असं अजिबात होणार नाही की तुम्ही कर्म केलं आणि ते कर्म असं मागं फेकून दिलं आणि पुढे निघले. कर्म केलं ते झाकून ठेवलं पुढे झाले. नाही नाही नाही, तुम्ही कर्म उन्हात करा, तुम्ही कर्म पावसात करा, तुम्ही कर्म घरात करा, तुम्ही कर्म बाहेर करा. तुम्हाला जिथं कर्म करायचं तिथं करा. त्या कर्माची नोंद ईश्वराच्या दरबारात होणार म्हणजे होणार. विठाला विठाला. अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात आणून देतो. या कर्माची नोंद फक्त तुमचीच होणार अशी नाही, या कर्माची नोंद सगळ्याची होणार. आम्ही जरी तुम्हाला सांगतो आमच्याकडून कर्म चुकलं ना, त्या कर्माची नोंद तिथं होणार. तिथं अजिबात कोणाला, अहो तो आपल्या सगळ्याचा बाप आहे, त्याला काय कोणाची भीती आहे का? सृष्टीचा मालक आहे. करतो माकर्तुम शक्ती त्या भगवंताकडे एकवटलेली आहे. त्याच्या पुढे सांगू का, तुम्ही पाप केलं मी पाप केलं, तुम्ही एखादं कर्म चुकलं मी एखादं कर्म चुकलो, आणि त्याचा हिशोब म्हणले आम्ही देवाला सोडा. देवानी केलेल्या कर्माचा हिशोब सुद्धा देवाला स्वतः चुकता करावा. देवाच्या बापानी केलेल्या कर्माचा हिशोब देवाच्या बापाला पूर्ण करावा. तुका म्हणे कर्म रेखा कदन तुझे ब्रह्मानिका, कदन तुझे ब्रह्मानिका, कदन तुझे तुका म्हणे जन्म रेखा कदा न चुके ब्रह्मादिका. नाही ना, ऐका ना, रामाला वनवासाला जावं लागलं. इकडे राज्याभिषेकाची तयारी चालू आहे, दुसरीकडे वनवासाचा विचार सुरू आहे. झालं की नाही सांगा ना मला. राजा दशरथाला पुत्रवियोगात प्राण सोडावे लागले. 4 मुलं होते राजा दशरथाला, पण मुलं काय तुमच्या माझ्यासारखे नव्हते. मुलं कोण कोण होते? एक होते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, दुसरे होते लक्ष्मणराव, तिसरे होते कोण? भरतराव, आणि तिसरे चौथे कोण होते? शत्रुघ्न भाऊ. हे काय 4 जण काय सामान्य होते? एक एक मुलगा म्हणजे 14 भुवनाच्या उतरण्या पाडण्याची क्षमता एकट्या एकट्या मुलात होती. असे किती जण होते? 4. श्रावण माळाच्या बापाचा शाप, श्रावण माळाच्या बापाचा शाप चुकवता आला का? सांगितलं होतं, मी जसा आज पुत्रवियोगात प्राण सोडतो राजा दशरथा, तुला सुद्धा पुत्रवियोगात प्राण सोडावे लागणार आहे. सांगा ना मला, कर्म चुकलं का? तुमच्या माझं काय घेऊन बसलात तुम्ही? हा, एक जगत जननी सीता माता, जनकाची मुलगी आहे. ज्या वेळेला सीतेचा स्वयंवर सुरू असेल, कल्पना करा, 1 मिनिटासाठी प्रसंग डोळ्यासमोर आणा. ज्या वेळेला सीता मातेचा स्वयंवर सुरू होता, त्यावेळेला ना जनक राजाने हा विचार केला असेल की माझी मुलगी 14 वर्ष मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रासोबत वनवासात आहे. हा विचार केला असेल, अन्ना सीतेच्या कधी डोक्यात आला असेल. पण कर्मरेखा ना कोणाची चुकली ना कोणाची चुकणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, आम्ही जे कर्म केलं आहे त्याचा हिशोब आम्हाला स्वतःला द्यायचा आहे. म्हणून पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास उत्तम गती व्हावी प्राप्त, याच्यासाठी उत्तम व्यवहाराने धन जोडलं पाहिजे आणि उदास वृत्तीने खर्च केलं पाहिजे. उत्तमची गती तोही कपावेन, उत्तम भोगेन जीवखानी. उत्तम गती प्राप्त करण्यासाठी, उत्तम जीवखानी प्राप्त होण्यासाठी जसं जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, तसं आम्ही अजून पुढे काय केलं पाहिजे? अभंगाचं 3रं चरण, पर उपकारी पर निंदा, पर उपकारी पर निंदा, पर उपकारी पर निंदा, पर
काही नियम तुम्हाला मला सगळ्यांना संसार करणाऱ्यांना पाळावे लागणार आहे. त्यातला महत्वाचा हा नियम आहे, परोपकार करत राहा. परोपकाराच्या बाबतीमध्ये फार मोठी गंमत आहे. परोपकार हा केवळ पैशाने नाही होत बरं का. काही लोकांना असं वाटत असेल आमच्याकडे पैसे नाही, मग आम्ही परोपकार कसं करायचं. काळजी करू नका. परोपकाराचे काही अर्थ तुम्हाला सांगतो. परोपकार करत असताना पैसे तुमच्याकडे असतील, काही तुम्ही मदत करू शकत असाल तर चांगली गोष्ट आहे. पण जर कदाचित तुमच्याकडे पैसे नसतील तर कुणी जर कुणाला मदत करत असेल तर त्याच्या आडवं येऊ नका. हा सुद्धा परोपकार आहे. कळलं का? काय एखाद्याला मदत करतोय त्याच्या आड आपण यायचं नाही, मध्ये डोकं लावायचं नाही, मध्ये आपण आडवं यायचं नाही. कोणी कोणाला मदत करतं त्याला आपण रोखायचं नाही. एखादा पंगत घालत असेल तिथं त्याचा बुद्धिभ्रम करून द्यायचं नाही. काय पंगत घालतो, मागच्या वर्षी सप्त्यात हिशोब नाही, चालले सप्त्या करायला, तुला द्यायचं नाही तर घरी गपचूप झोप. ज्याने हिशोब दिला नाही तो परत फेड करणार आहे. तू कशाला टेन्शन घेतो, तू कशाला डोकं लावतो. पण याला ते सहन होत नाही. डोकं घातल्याशिवाय राहत नाही. सगळ्या गावागावात हात चुकाणा आहे ना. एखादा म्हणला मी नाश्ता तरी घालतो. अरे काय नाश्ता घालतो, कोण इथं तरी पारायण वाचायला, काय खरंय, कोणी कोणाचं भलं झालं म्हणून तुझं होणार आहे. काय बोलते, जसं याच्याकडे सगळ्या जगाचं सूत्र याच्याच हातात आहे, याला सगळं माहिती आहे. म्हणून ऐका, कोणी कोणाला मदत करत असेल ना त्याच्यामध्ये आडवं येऊ नका. तुका म्हणे, ऐका शब्द नीट ऐका, तुका म्हणे सत्य कर्मा वाबे साह्य आणि घातली नरका जाणे. अशा लोकांसाठी देवाने स्पेशल नरक बनवून ठेवलंय. तुम्ही मला, तुम्हाला काय माहिती, मी एकदा देवासंग बोलून आलो, देवाला विचारलं, म्हणलं यांचं कसं काय, ते म्हणजे नरक बनवून तुला पाठवा म्हणले गेले सगळे. मला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो काटे बनकर मत रहना, बन न सको भगवान कम से कम इंसान म्हणून. म्हणून कोणाच्या मध्ये आडवा यायचं नाही. कोणी जर एखाद्याला मदत करत असेल तर मध्ये डोकं घालायचं नाही. होत असेल तर आपल्याकडून करा, नसेल होत तर उगा शांत बसा, डोकं लई जाऊ नका. परोपकार, याला परोपकार म्हणतात. आहे तर चांगली गोष्ट करा, मदत करा. मदत करता येत असेल तर अतिशय आनंद आहे, पण नसेल तर उगा शांत राहा. उगा मध्ये 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 डोकं घालू नका. यांनी काय झालं, त्यांनी काय होतं, नामकं काय झालं, तमकं काय झालं. एखाद्या गावात मंदिराचं काम सुरू झालं, म्हणजे तारावर चालू मंदिर बिंदिर नाही बनायचं. अरे तू देऊ नको ना, काय बरं बोलतो तू, नाही किती का दुसरे लोक द्यायला तयार, देऊ दे लोकांना. नाही म्हणले गाव त्याच्यात डुबत, म्हणले डुबत. अरे काय डुबत, काय बोलतो, जसा तो पाकिस्तानवरून आला. हे असे सगळे ट्रॅक्टरच्या ट्रॉली घातली पाहिजे, पाकिस्तानच्या बॉर्डरवर नेऊन सोडले पाहिजे. हे म्हणजे आपल्याला कलंक आहे आपल्या देशाला. गाव डुबत म्हणले त्याने, गाव डुबत. अरे कसलं डुबत गाव, तुला एखाद दिवशी देव डुबीन मग कळण का. विठाला हे सगळ्या गावागावामध्ये हीच अडचण आहे. सगळ्या गाव आता सप्त्यात एक अजून दुसरे फॉल्ट झाला. सप्त्यात सगळे बिगड मार्केट लोक घुसले, बिगड मार्केट याच्यात घुसले सप्त्यात. आणि ते त्यांच्या हिशोबाने सप्त्या रंगीत ते मग रंगेल लोक आणते सगळे रंगेल कीर्तनाला. असला कीर्तन झाला पाहिजे, मला कार्यकर्ता होते सत्य. असलं कीर्तन झालं पाहिजे, तमाशा सुद्धा फिक्का पडला पाहिजे. तो तमाशाला जाऊन तर फंड इकडे कीर्तनाला. खरं काय खोटं आहे, हे सत्य आहे की नाही माझं बोलणं. खोटं असेल तर मग मला सांगा तुम्ही. तुमच्या भागात नसेल हा सगळा विषय, कारण आपल्याकडे योगीराज गंगागिरीजी महाराजांचा प्रभाव आहे, याचा मला फार स्वाभिमान आहे. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा प्रभाव आहे, महंत रामगिरीजी महाराज यांचा प्रभाव आहे. म्हणून तुमच्या भागात नसेल, पण आमच्या इकडे लय अवघड आहे. ज्या भागात एखाद्या मोठ्या माणसाचा प्रभाव नाही ना, महापुरुषाचा, त्या भागातले लोक सैराट सुटले, सैराट. खरं का खोटं आहे माझं बोलणं. खोटं असेल तर मला सांगा तुम्ही, मी ऐकायला तयार आहे. ज्या भागात एखाद्या महापुरुषाचा प्रभाव नाही ना, त्या भागातले लोक सैराट सुटले. त्यांना देव धर्म कळत नाही ना, काय नाही. सप्ते म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली. पण त्याच्यात एक प्रॉब्लेम काय झाला माहिती का, हे आमचे कीर्तनकार लोक सुद्धा पांचेटवाणी एखाद्याने जर तारीख दिली त्याचा ढोल वाजत बसते. पण लोकांना सुद्धा चांगले ना, गावकऱ्याच्या वर्गीनं ढोल वाजायला मिळतो ना आपला स्वतःचा. काय पाहिजे अजून, फायदा किती घेता तुम्ही. लाख रुपये जरी खर्च केले, तुमचं गुणगान करीन का कोणी. फक्त एक फोन केल्यानंतर तो महाराज जर तुमचं 10 वेळेला नाव घेत असेल तर लोकांची तर काय चूक आहे. चूक आमची नाही याच्यामध्ये. चूक आहे का हो. आता समजा तुमच्या तिघापैकी तुम्ही चांगले माणसं आहे, पण समजा तुम्ही फोन केला, मग महाराज काय म्हणा, वा वा पाटील, वा वा पाटील. तो काय माहिती पाटील वा वा आहे का फाप आहे. खरं का, खरं का खोटं आहे माझं बोलणं. खोटं असेल तर मला सांगायचं, मला काही माहित नाही. पण मग पैसे कोणाचे, गावकऱ्याचे.
तुम्ही एक काम करीत जा. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. तुम्ही सगळे आता गावातले लोक वेगवेगळ्या गावचे असतात. तुम्ही 2-3 गोष्टी कीर्तनकाराच्या बाबतीत नियम करून टाका. पहिला नियम हा करा, कीर्तनाला आलेल्या कीर्तनकाराला सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारायचा बैठकीत आले चहा प्यायच्या अगोदर, तुला गुरु आहे का म्हणा कोणी. म्हणजे आवाज घालून बोला, महाराज तुम्हाला गुरु आहेत का म्हणा. त्यांनी जर 2 सेकंद मध्ये उत्तर दिलं समजा जे धोरणात आहे, 2 सेकंदात त्याला उत्तर देता आला नाही ते समजा जे बेधोरणी आहे. सरळ आणि सोपं गंमत. पहिला प्रश्न हा विचारायचा. दुसरा प्रश्न हा विचारायचा, महाराज आम्ही जर तुम्हाला एखादा अभंग सांगितलं तर कीर्तन करू शकता का तुम्ही. तू का आपलं विचारायचं, देऊ नका त्याला अभंग, पण नुसतं विचारा. आम्ही सांगितलेला अभंगावर तुम्हाला जमून का म्हणत महाराज कीर्तन करा. ते जर हा म्हणणार समजा जे ओरिजिनल आहे, नाही म्हणणं तर समजा ते युट्यूब शिकून आलेले आहे. त्याच्यानंतर अजून तिसरा प्रश्न विचारायचा, महाराज तुम्ही कीर्तनाशिवाय अजून काही देवा धर्माची कामं करता का. महत्वाचा प्रश्न विचारायचा तिसरा कोणता, कीर्तनाशिवाय अजून काही देवा धर्माची कामं करता का. तुम्हाला काहीच नाही, सकाळ संध्याकाळ कीर्तन करतो आणि घेतलेले पैसे बायको लिहून देतो, पुढच्या वर्षी त्याला गावात एंट्री देऊ नका, बंद करून टाकत. तुमच्या पैशाचा उपयोग जर सत्कर्माला लागत असेल तर त्याला तुम्ही पैसे देत जा. बरोबर की नाही, ही ध्यानात ठेवा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे, आलेल्या कीर्तनकाराला स्पष्ट आणि स्वच्छ भाषेत सांगा, महाराज फक्त तुम्ही कीर्तनच करा, कोणाचं नाव घेऊ नका, कोणाचं गाव घेऊ नका. आमच्या गावाचं काय कौतुक करत तेवढं करा, पण वैयक्तिक कोणाचं नाव घेऊ नका. बघा तुम्ही हे सगळे ऑटोमॅटिक झळ बाजूला घेऊन जातो. हे फुकटच्या भागाने सगळं मिळतं ना, म्हणून गावकऱ्यांना सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे. सप्ताह मिटिंगच्या पहिल्याच शब्दात इथून सुरुवात झाली पाहिजे. तारीख कोणी द्या, फक्त कोणाचंच नाव घेणार नाही. महाराज याची सगळ्यांनी काळजी घ्या. विठाला विठाला. याचा फायदा असा होईल, चुकीचे लोक येणार नाही. अहो तुम्हाला सांगतो, एक पठ्याने असा पाहिला भाऊ, तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी त्याचं नाव तुम्हाला सांगू शकतो बैठकीमध्ये, तुम्ही विचारा. जाहीर सांगणं बरं नाही वाटणार मला. तो एखादा सुद्धा करीत नाही हो कीर्तनकार. त्याची सुपारी 50,000 रुपये आहे. किती सुपारी त्याची, 50,000 रुपये सुपारी आहे. कीर्तनकार एकादशी करत नाही, एकादशीला भाकरी मागवतो. लोकांनी डोक्यावर घेणं बंद करा. हे 50,000 रुपये देऊन तुम्ही जर असे माणसं जर गावात आणले ज्याच्या गळ्यात माळी, ते लोक काढून फेकतील ना माळी, सावध राहा. लक्षात आलं की असे लोक आहेत समाजामध्ये. आता हे व्यवसायीकरण झालंय, तुम्हाला स्पष्ट सांगून टाकतो. या क्षेत्राचं व्यवसायीकरण झालं. पैसे मिळतात म्हणून लोक या मार्गात येऊ लागले. त्यांना काही घेणं देणं नाही, देव नाही कळत त्यांना, धर्म नाही कळत, काही नाही काय नाही. मस्तपैकी उभा राहायचा, पटका बांधायचा, 2 तास कीर्तन करायचं, चालले बसून. अरे अरे मुद्दा एवढा ध्यानात ठेवायचा, आपल्याकडे प्रभाव आहे महापुरुषांचा, म्हणून तुमचा भाग चांगला आहे. पण काही ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती, एवढं मात्र ध्यानात ठेवा. उपकार करण्यासाठी तयार राहा. उपकार करत जा, जेवढा जमेल तेवढा. उपकाराची भाषा एवढी गोड सांगितलेली आहे या अभंगामध्ये. पुढे 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 2-3 चरण, पुढचे जे 4थं आणि 5वं चरण फार गोड आहे. उपकार करत असताना उपकारासाठी कोणताच नियम नाहीये, तुम्ही काही पण उपकारात घेऊ शकता. विठाला विठाला. आणि परनिंदा, चुकीची विनाकारण एखाद्या माणसावर आक्षेप घेत जाऊ, ती एक लोकांना नाही सवय लागली. एका माणसाला विचारलं, म्हणले काम सोयरिकीचं काम होतं गावामध्ये. एक माणूस आला, तो म्हणला आम्हाला सोयरीक जोडायची, आमच्या माणसाला मुलगी द्यायची. माणूस कसा, ऐका बरं का, लक्ष देऊ, गंमत पहा कशी माणसाची बोलायची. हा म्हणला माणसाला, त्या दुसऱ्या जणाला विचारलं, म्हणले गावात तुमच्या मुलगी द्यायची, तो माणूस कसा आहे. आता उत्तर काय द्यायला पाहिजे, चांगला असेल तर चांगला म्हणलं पाहिजे, आणि बरोबर नसेल तर माहित नाही म्हणलं पाहिजे. बरोबर नाही कशाला म्हणा तुम्ही, नका, ते पाप नाही घ्यायचं आपल्याला. चांगला असेल तर चांगला म्हणायचं, बरोबर नसेल तर नाही म्हणा, आम्हाला माहित नाही बाबा, सरळ सरळ बंद करायचं, विषय स्टॉप करायचा. पण हा पठ्य असा होता, तो होता म्हणून चांगला म्हणला, ओरिजिनल होता, बिचारा सज्जन होता, पण याला त्याच्याबद्दल सहन होत नव्हतं. हा त्याला काय म्हणला, जो सोयरिकीचं विचारायला आला का, त्याला म्हणला आपल्याला त्या माणसाबद्दल काही माहित नाही, आपल्याला त्या माणसाबद्दल काही माहित नाही. याच्यावर नाही थांबला तो. पुढचं वाक्य लय फार गोड आहे. तो म्हणला त्याच्याबद्दल मी अजून कधी चांगलं ऐकलं नाही. नाही कळलं तुम्हाला काय म्हणलं ते, माणूस कसा हे आपल्याला माहित नाही, पण त्याच्याबद्दल आपण अजून कधी चांगलं ऐकलं नाही. माझी याला काय म्हणायचं नेमकं, यालाच निंदा म्हणतात. विठाला जे सत्य नाही ते तेलमीठ लावून सांगणे, ते सत्य नाही. काही माणसं बदनाम करण्यासाठी फार एक्सपर्ट असतात. तुम्हाला कुत्सित माणसं परिचित असतील ना, आम्हाला भेटतात बरेचसे कुत्सित माणसं.
अतिशय कपटी, म्हणजे कपटी शब्दात सुद्धा अपमान द्यायचं, एवढी कपटी माणसं. ते कधीच कोणाबद्दल ना हित चिंततात ना काय, उलट चांगल्या माणसाला बदनाम करण्याचं. त्यांना माणसाला विचारा का होते अमुक माणूस बरोबर नाही म्हणले, ते माणूस हा बरोबर नाही. पुढचा मला काय झालं, तुम्ही विचारून आणि मी सांगू. अरे तुला माहितीच नाही तर तू काय सांगणार आहे. याला म्हणतात कपटी माणूस, कुत्सित माणूस, निंदा. काही माणसाचा अभ्यास एवढा भयंकर आहे महाराज, तुम्हाला काय सांगा. एका माणसाला विचारा म्हणा तुम्ही काय काम करता, तो मला महाराज मी काय करतो हे तुम्ही विचारून आणि मी सांगू. म्हणजे नाही मला विचारायचं तुम्हाला सांगायचं आता तुम्ही काय करता. म्हणलं महाराज सांगू का तुम्हाला, कोणाला सांगू नका म्हणले, पण मी काय काम करतो मला नाही सांगा. सांगा मला वाटलं फार काही विशेष काम करत असेल. म्हणलं काय काम करता तुम्ही सांगा. तो म्हणला कोणाचंच काम न होऊ देणे हेच आपलं काम आहे. याला काय म्हणतात कुत्सित माणूस. कोणाचंच काम न होऊ देणे हेच आपलं काम आहे. त्याला विचारलं मी, म्हणलं हे किती दिवसापासून करता. तो म्हणला ही 4थी पिढी आहे. कुणाचंच काम न होऊ देणे हेच आपलं काम आहे, याला परनिंदा म्हणतात. हे करायचं. हे बघा, आपल्या घरच्या भाकरी खाऊन रिकामी उद्योग करायचे नाही. आपल्या घरच्या भाकरी खाऊन इतरांना आपण त्रास द्यायचा नाही. आपल्या घरच्या भाकरी खाऊन इतरांना, काही माणसं एखाद्या माणसाला त्याच्या सगळ्या अस्तित्वाला एवढं डॅमेज करतात की पुन्हा तो माणूस आयुष्यात उभा राहणार नाही. एवढं जर कोणी कोणाला डॅमेज करत असेल, कोणी जर कोणाला त्रास देत असेल, तर ईश्वराच्या दरबारात काय म्हणून त्याची नोंद होत असेल तुम्ही कल्पना करा. विठाला परनिंदेपासून दूर राहा, परोपकाराला आपल्या जवळ करा आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसंग डोळ्यासमोर आणा. कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांनी सालंकृत परत पाठवलेली आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळेजण वारसदार आहोत. त्या विचाराचे आपण पाईक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक शब्द आपल्याला शीर्षाबंद्य जर आहे, जगद्गुरु तुकोबरांचा शब्द जर शीर्षाबंद्य आहे, तर तुकोबरांनी सुद्धा सांगितलेलं आहे परवी आणणारी रखुमाई समान. म्हणून या तिसऱ्या मुद्द्यावर आम्हाला याच्यापासून दूर राहायचं आहे. परोपकार केल्याशिवाय राहू नका, परनिंदेपासून दूर राहा आणि परस्त्रियांना सदा बहीण आणि आईचा दर्जा द्या. याच्या बरोबर आम्ही अजून उत्तम गती प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबरांनी अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये
परोपकार करत असताना काय केलं पाहिजे याचं वर्णन केलेलं आहे अभंगाच्या उरलेल्या दोन चरणामध्ये. भूत दया गाई पशुचे पालन. ऐका. तानिल्या जीवन वना माझी. ज्याला भूक लागली आहे त्याच्या मुखामध्ये 2 अन्नाचे घास टाका. मग तो कुणीही असेल. म्हणून अन्नदानाला फार मोठं महत्व आहे. आपण योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या परिसरामध्ये राहणारे भाविक आहोत. योगीराज गंगागिरीजी महाराजांनी जगाला एक सूत्र दिलं होतं. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, करने को लिंतान, डुबने को अभिमान. एक मुद्दा तुमच्या अजून लक्षात आणून देतो. अन्नदान करत असताना पात्राचा विचार करायची गरज नाही. फक्त दारुडे जर असला तर मात्र मग ते बरं नाही. आमच्याकडे असंच व्हायचं. जेव्हा ते दारुडे मग ते आम्ही त्याच्यात बदल करू. तुम्ही सांगा एखाद्या सप्ताहाची पंगत आहे. तुम्ही फक्त एक शब्द नाही म्हणून विचार करा. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे बरं का. माझं बोलण्याचा कधी राग देऊ शकतो. मला काही फरक पडत नाही. तुम्हाला राग आला म्हणजे मला काही होणार नाही द्यायचं. मला काही घेणं नाही देणं नाही. राग आल्यावर तुम्ही काय करता करून करून मला पुढच्या वर्षी कीर्तनाला कुठं बोलेल नाही. मग नाही बोललो मला काय त्याचा फरक होणार. पण खरं तर बोललंच पाहिजे ना मी. बरोबर आहे की नाही. कल्पना करा 1 मिनिटासाठी सप्ताहाची पंगत बसली आणि त्या पंक्तीला एवढं पवित्र भूमिकेतून त्या माणसाने अन्नदान बनवलं. जो कोणी असेल त्याची पंगत असेल त्यांनी. पंगत कशासाठी दिली त्यांनी? वारकऱ्यासाठी दिली. पंगत कशासाठी दिली? कीर्तन ऐकणाऱ्यासाठी दिली. पंगत कशासाठी दिली? भजन म्हणणाऱ्यासाठी दिली. आणि पंक्तीला बसला कोण? बरं तो एवढा पेलेला होता की त्याला बसता बी येईन. पण गावातला होता म्हणून लोक कोणी काही बोला ना. बरं ते उठलं तसं धडकलं खरकटे हातन. ते आम्ही चाललो होतो नेमकं जेवायला. मला जेवून धडकलं. कपडे बिळी भरून टाकले आणि पुन्हा धडकून मला म्हणलं महाराज तुम्हाला काही दिसतं की नाही? अरे म्हणलं मला दिसत नाही. तू येऊन धडकला मला. लोक म्हणतात त्या गावातला प्रतिष्ठित माणूस आहे त्याला बोलून. अरे मग आम्हाला कशाला झक मारायला बोलवलं मग? कमाल आहे. सावध राहा या सगळ्या गोष्टीपासून. लेने को हरिनाम, देने को अन्नदान आपल्या भागामध्ये फार प्रसिद्ध आहे. योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा सप्ताह विश्व रेकॉर्ड आहे. इथं येणारा एकही माणूस निर्मुख जात नाही असा कदाचित देशातला हा पहिला सप्ताह आहे. वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड. वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड. कारण बाहेरचं नाही दुसरीकडे आपल्या देशात आहे. आलेला माणूस कधीही विन्मुख जात नाही. कोणत्या टायमाला जाऊ द्या त्यासाठी भोजन आहे. हे विश्व रेकॉर्ड आहे. नंतर आता ते मोठे मोठे सत्संग होते. हे बाहेरचे लोक येऊन सत्संग करू लागले. आता महाराष्ट्रावर काय माहिती का? हे 10-5 सप्ते फार मोठे होते ना. तर म्हणून आपल्या देशातल्या इतर लोकांचं आपल्यावर लक्ष आहे. म्हणजे काही गरज असलं तर महाराष्ट्रात घुसा. मग ते आपल्याकडे येते. मोठे मोठे सत्संग करते. पण त्यांची हिंमत आहे का लोकांना जेव्हा घालायची? सत्संग करते. आई येन गाय येन नाचेन. दुसरं काय करते? खायला काय म्हणले? काहीच नाही. वाऱ्याकडे तोंड करून निघा म्हणले हळूहळू. पण आपल्याकडे एक आता गाव पातळीवर बी तुम्ही विचार करा. तुम्ही आता गावकरी मंडळी आहात. आपल्या गावात जरी सप्ताह असला तरी पंक्तीशिवाय सप्ताह आहे का? सकाळी पारणाला लगेच नाश्ता, दुपारी लगेच भोजन, संध्याकाळी पुन्हा भोजन. पण याचं एक पथ्य पाळलं पाहिजे. तुम्ही सगळेजण पंक्ती घेणारे माणसं आहात. मी सांगितलं तसं एवढं ध्यानात ठेवा. कधीच पंक्तीचं निमंत्रण कोणाला द्यायचं नाही. काही गोष्टीची जागृती मी रोज करतो. ही एक जागृती आहे माझी.
सप्ताहात ज्यांची पंगत आहे त्यांनी अजिबात लोकांना फोन करून पंक्तीला बोलायचं नाही. जे लोक कीर्तनात बसले त्यांना जेव घालायचं फक्त बस. म्हणजे हे जे बोलून मी तुम्हाला पहिलं हे दारोडे परोडे येणार नाही त्याच्यामध्ये. आता त्यांची चूक नाही, तुम्ही त्यांना दुपारी चांगले असतात फोन करून बोलून घेतलं ते संध्याकाळी पिऊन आले जेव्हा. त्याला काय गेले, सप्त्याची पंगत आहे का अजून जागरण गोंधळाची पंगत आहे का अजून कशाची पंगत आहे. तुम्हाला काय पुढाकार काय ते का मोठेपणा करायचं ना ते तुमच्या स्पेशल पंक्ती घालून लोकांना खाऊ घाला. पण सप्ताहामधली पंगत असेल ना त्याला अजिबात कोणाला निमंत्रण द्यायचं नाही. येणारा फक्त उपाशी जाऊ द्यायचं नाही. विठाला विठाला भूत दया गाई पशुचे पालन. आणि पशुचं पालन हा एक उपकाराचाच भाग आहे. तानिल्या जीवन वणा माझी. एखाद्याला तहान लागली त्याला पाणी दिलं पाहिजे. म्हणून एक अतिशय गोड अभंग आहे. जयामध्ये सार नका देऊ दूध जयामध्ये जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा. ज्याच्या सार आहे ते दूध नका देऊ पण ताक तर पाहा. आता सध्या ताकाला फार मोठं महत्व आहे. ताक रोज केलं पाहिजे. ताक म्हणजे अमृत आहे. पण ताक पिण्याचा एक नियम आहे. ताक 12 वाजेच्या अगोदर नाही प्यायचं आणि 4 वाजेच्या नंतर नाही प्यायचं. 12 ते 4च्या दरम्यान तुम्ही रोज ताक प्या. या दिवसात फार अमृत आहे. मी रोज पितो म्हणून सांगतो तुम्हाला. कुठलेही पोटाचे विकार तुम्हाला होणार नाही. उष्णता कधी वाढणार नाही. हे ताक तर फुकट पाहा. ते कशा 20 रुपयाचा अर्धा लिटर येते माग झाला. तानिल्या जीवन वणा माझी. भूत दया गाई पशुचे पालन तानिल्या जीवन वणा माझी. आणि याच्या जवळ याच्या पुढे अजून जर काही उपकार करायचा असेल तर पुढच्या चरणामध्ये तुकोबरा सांगता शांती रूपीन हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे. शांतीचा मार्ग धरा. कोणाला वाईट होऊ नका आणि आपल्या जन्म देणाऱ्या आई वडिलांचं महत्व वाढल्याशिवाय राहू नका. विठाला विठाला आपल्या घरातल्या परंपरा सगळ्या पूर्ण केल्या पाहिजे, पाळल्या पाहिजे. आपल्या घरामध्ये जर द्वादशीची पंगत आहे आजोबापासून आपणही घातली पाहिजे, पुढच्या मुलांनी घातली पाहिजे. परंपरा खंडित करायच्या नाही. आपण जर समजा बेटावर जात असाल तर ते जाणं बंद करायचं नाही. पुढच्या पिढीला सुद्धा सोबत घेऊन जायचं. आपण जर वेरूळला शांतिगिरी बाबाकडे जात असाल आपणही जा आणि आपल्या पुढच्या पिढीलाही घेऊन जा. परमार्थाचा मार्ग खंडित झालाच नाही पाहिजे. अजिबात नाही झाला पाहिजे. परंपरा अजिबात पडू द्यायची नाही, बंद पडू द्यायची नाही. ते कायमस्वरूपी टिकून ठेवायचे आहे. म्हणून वाढवी महत्व वडिलांचे. वडिलांचं महत्व त्याशिवाय थोडं वाढणार आहे. आई वडिलांचं महत्व कशाने वाढणार आहे. त्यांच्या परंपरा जर तुम्ही पुढे पाळल्या तर त्यांचं महत्व वाढणार आहे. आणि शांतीचा मार्ग धरून कुणाबद्दलही वाईट विचार करू नका. कोणाबद्दल वाईट मनामध्ये विचार आणू नका. हे सगळं करत 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 जर आम्ही वर्तन केलं आयुष्य जगलो तर जगद्गुरु तुकोबरा म्हणतात हेच ग्रस्त आश्रमाचं फळ आहे. आश्रमात दास
तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. आश्रम म्हणजे ग्रस्ताश्रम, हेच ग्रस्ताश्रमाचं फळ आहे आणि हेच वैराग्याचं परमपद आहे. असा आशय जगद्गुरु तुकोबांचा अभंग असा आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. नवले पाटील परिवाराने अतिशय सुंदर घर बांधलेलं आहे आणि या गृहस्थाश्रमाच्या अतिशय मुख्य कार्याला या नारदाच्या गादीवरून भरभरून आपण सगळेजण शुभेच्छा देऊया. कोणाच्याही आयुष्यामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारचा एखादा फार मोठा ज्याला काय म्हणू आपण आयुष्याचे काही आनंदाचे प्रसंग असतात बघा, कर्तृत्वाचे काही प्रसंग असतात संसारी जीवनामधले, ते हेच ते प्रसंग आहे. घरामध्ये लग्न कार्य विवाह सोहळा पार पडणं अतिशय आनंदाचा प्रसंग आहे. हे आपल्याला संतती प्राप्त होणं आनंदाचा प्रसंग आहे. आपलं घर निर्माण होणं आनंदाचा प्रसंग आहे. आपल्या शेतामध्ये विहिरीचं खोदकाम होणं, पाणी लागणं, शेत बागायती होणं आनंदाचा प्रसंग आहे. आपल्या घरामध्ये सगळे लोक निरोगी राहणं परिवार आनंदाचा प्रसंग आहे. आणि हे सगळं होण्यासाठी उत्तम आयुष्य जगत असताना उत्तमच कर्म आमच्याकडून झालं पाहिजे असा प्रयत्न करणं हे तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य आहे, कर्तृत्व आहे. कारण त्याच्याशिवाय हे होणार नाही. आमचं कर्मच सगळं काही हिशोब पूर्ण करत आहे आणि हे कर्म चांगलं घडावं हाच भाव मनामध्ये ठेवतो, आपल्या समोर व्यक्त करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. आपले परिसरातील आणि गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी मंडळी इथे उपस्थित आहेत. मी पहिलेच बोलून गेलो, गंगागिरीजी महाराजांच्या या परिसरामध्ये टाळकऱ्याची कमी नाही. नाहीतर एवढे टाळकरी गाव पातळीवर आता दुर्मिळ झाले आणि विशेष म्हणजे सगळे तरुण बांधव आहेत, ज्येष्ठ मंडळी आहे, सगळ्यांचा समन्वय आहे. सगळेजण आपण इथे उपस्थित आहात, अतिशय मनाला आनंद वाटतो. योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहामध्ये, नारळी सप्ताहामध्ये, फिरता सप्ताह जो सप्ताह त्यांचा आहे, या सप्ताहामध्ये टाळकऱ्यांचं उभ्यानी भजन होतं है ना. तुम्ही सगळेजण भजनाला जाताच, मला सांगायची गरज नाही तुम्हाला. तर हे जे भजन आहे हे भजन दुसरीकडे कुठेही नाही. हा जो भजनाचा पहारा आहे ना हा दुसरीकडे कुठेही नाही. हे आपल्या परिसरामध्ये आणि त्याचंच कारण एवढे टाळकरी जिवंत आहे. बघा ना, तुम्ही कल्पना करा, 100 मला वाटतं 75 वर्ष होऊन गेले, किती 77 78 वगैरे सप्ताह झाला ना आपला मागच्या. एवढ्या वर्षापासून भजन कधी बंद नाही. लोक म्हणतात ना गावागावामध्ये टाळकरीच भेटत नाही, विणेकरीच सापडत नाही, माळकरीच माणसं राहिले नाही. या सगळ्या लोकांना इकडं आणलं पाहिजे आणि हे तुमचे एवढे टाळकरी दाखिले पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे टाळकरी कसे भेटत नाही. तुम्ही आता युट्यूबवरचे कीर्तनकार ते काय तुम्हाला सांगणार, टाळ करा, टाळ वाजवा, माळ घाला, त्याला काय घेणे, 50,000 रुपयाचं पाकिट भरलं गेले घेऊन. तुम्हाला काय त्यांना घेणं देणं पडलं. म्हणून परमार्थाची शिकवण देणारे माणसं आयुष्यामध्ये असले पाहिजे आणि ते तुम्हाला लाभले आहेत. महंत रामगिरीजी महाराज असतील, 1008 महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज असतील, हे सगळी मंडळी तुम्हाला उपदेश करतात, परमार्थाचा मार्ग दाखवतात आणि त्या मार्गावर चालण्यासाठी आग्रह करतात. आग्रहपूर्वक परमार्थ सांगणारी ही सगळी मंडळी आहेत. उगाच तुम्हाला जे गोड वाटेल ते सांगणारे हे लोक नाही आहेत. तुम्हाला काही गोष्टी पटो अथवा न पटो, पण हा मार्ग परमार्थाचा असा आहे आणि तो असा धरलाच पाहिजे असा आग्रह करणारे भाविकांना हे सगळे महापुरुष आहेत. त्यांच्या त्यांच्या चरणावर कोटी कोटी वंदन. आपल्याला ही सर्वांना खूप खूप धन्यवाद. एवढ्या उन्हाच्या पहारात तुम्ही एवढा वेळ बसला. मला येता येता थोडासा अर्धा तास उशीर झाला. देवगड संस्थानवर कार्यक्रमाची आज सांगता होती आणि मला भेट देण्यासाठी काही जाणं झालं नव्हतं. आजच तो वेळ मी काढला आणि थोडंसं थांबून अर्धा पाऊण तास तिथे थांबलो, इकडे आलो, म्हणून थोडासा उशीर झाला. अर्धा तास मी आपला घेतला, पण लग्न सरायचे दिवस आहे, काय फरक पडला अर्ध्या तासाने. अहो लग्नात 2-2 तास आपल्याला वेटिंग करावं लागते की नाही. हा बरं, मी काही चुकीच्या कामाला गेलो नव्हतो, तिकडे कीर्तनाला गेलो म्हणून तुम्हाला वेळ झाला आहे ना. नाहीतर ते लग्नात काय असं वेटिंग करण्यासारखं कारण असतं. रिझन सांगा बरं तुम्ही. समजा लग्न उशिरा लागतं, त्याचं रिझन काय कारण. लग्न उशिरा लागतं, हा व ठीक आहे, नवरदेवची बहीण कुठून तरी लांबून येते, बिचारीचा प्रवास राहिलाय म्हणून सगळेजण थांबले, योग्य आहे ना. नवरदेवचे कपडे विसरले, ठीक, तेही ठीक आहे. स्वयंपाक करायचा अजून बाकी आहे, तेही ठीक आहे. नवरदेव हनुमंतरायाच्या मंदिरात गेला म्हणले, दर्शनाला गेला आणि त्याला 11 हनुमान चालीसाचे पाठ करायचे होते म्हणून वेळ लागला, तेही ठीक आहे. मान्य करू, माझ्यासारखा जर नवरदेव असला तर मी सुद्धा नवरदेव होऊन गेलो. मी असं नाही गेलो लोकांना असा त्रास होईल असं. माझ्या जे लग्नाचा कीर्तन शब्द आला, कारण रोज कीर्तनच करतो ना, जो टाइम होता लग्नाचा 1 मिनिट सुद्धा मागे पुढे नाही केलं. मला एक गोष्ट सांगा, नवरदेव उशिरा येतो, काही कारण जर विशेष असेल तर आपण समजू शकतो. याच्या पुढची गोष्ट सांगू का, नवरदेव मेकअपला गेला म्हणून वेळ लागला हेही समजू शकतो.
आता लग्न उशिरा करून लागलं म्हणले नवरदेवचे मित्रच आहे का, हे काय रिझन आहे का, हे काय कारण आहे का? तुम्ही सगळेजण लग्नाला जाणार आहेत ना. एक तुमच्या कामाची गोष्ट सांगू का, पहा घेता आली तर घ्या, मी घेतली म्हणून तुम्हाला सांगतो. लग्न जर समजा 12:40 वेळ असेल, फार फार झालं तर तुम्ही 1 वाजेलोक लग्नात थांबायचं. किती वाजेलोक थांबायचं? मग ते लग्न कोणाचंही असलं तरी 1 वाजता नवरदेवच्या किंवा नवरीच्या बापाला हात जोडून विनंती करून सांगायचं, मला अजून 8 लग्नाला जायचं आहे आणि ते सगळे 8ही लग्नावाले तुमच्या एवढेच प्रेमाचे आहे, म्हणून मला पुढे जाणं गरजेचं आहे. किंवा म्हणून आता नाही थोडं थांबा, त्यांना म्हणा नाही, यांना या पोरांना समजून सांगणं आणि नवरदेवाला लवकर आणणं ही तुमची बसची बात नाही. उगा त्या भानगडीत पडू नका. एखादा टोला तुम्हाला लागला तर उगा ताण व्हायचा डोक्याला. आम्ही जातो, तुमच्या हिशोबाने चालू द्या. पोट हे काही चुकलं काय माझं, हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, तुमच्याकडे वेळ शिल्लक झाला का, वेळ तुमच्याकडे जास्त आहे का, अजिबात नाही थांबला पाहिजे. या मताचा मी माणूस आहे. आणि हे जर वर्षभर झालं ना, सरळ दोरीत येईन बघा कार्यक्रम. आपल्याच चुका या सगळ्या. आपण घड्याळ पाहतो, नवरदेव कोण येणं, घड्याळ पाहता उठ लागला रस्त्याला, बस मोटरसायकल केक मारा निघून जा. कशाला वेळ विनाकारण वाया घालतो. अजिबात वेळ वाया नाही घातला पाहिजे. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी चालूच राहणार नाही. काय कारण म्हणजे पोरं ऐकणार, पोरं ऐकणार. अरे काय पोरं ऐकणार, काय माझ्या हे बसलेले हजारो लोक गेले आणि ते पोरं ऐकणार. एक भाऊ एक जण तर मला असं म्हणला, लग्न काय पुन्हा पुन्हा होतं म्हणले, त्या पोराचा जर हिरमोड आपण आता केला तर मग त्यांनी कधी नाचायचं. असले माणसं समाजामध्ये जर आता बोलू लागले, बरेच जबाबदार लोक बोला, मुलाचं बाप, घरातले लोकांनी काय काय चाललंय काय. म्हणून तुमचा अर्धा तास वेळ घेतला, मी माफी मागतो बरं का तुमची. पण मी काय असं टाइमपास म्हणून वेळ नाही घेतला तुमचा. लेट झालो म्हणजे असं मोगून नाही झालो, तरीही तुमची सगळ्यांची माफी मागतो. झालेली सेवा माझ्या सद्गुरूच्या संत महापुरुषांच्या योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. अतिशय सुंदर घराची निर्मिती केलेली आहे. एकच मी श्लोक सांगण्याचा प्रयत्न करतो. सानंदम सदनम, पूर्ण श्लोक त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. घर असावं अतिशय सुंदर असावं, जिथे आनंद भरीभरून आहे. या घरामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करू, या घरामध्ये जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना करतो. उपस्थित सर्वच आदरणीय मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. आमचे परमार्थाचे स्नेही प्रेमी असणारे दत्तूभाऊ यांनी, दत्तू पाटील ठोके यांनी मला कार्यक्रमाचे निमंत्रण दिलं. इथं येणं झालं आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या समोर 2 तास सेवा करता आली. अतिशय सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. उन्हाचा टाइम आहे, आता भोजन प्रसादही तयार आहे. सगळ्यांनी भोजन करूनच पुढचा प्रवास करायचा असा भाव व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. विठ्ठल जय